हां, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण 2018च्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमधला पूर्व एक्झामिनेशनमधला कंबाईनचा आपण पुढचा टॉपिक बघणार आहे पॉलिटी. पॉलिटीमध्ये जेवढे क्वेश्चन आपण आलेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे आणि क्वेश्चन सॉल्व करणार आहे. ठीक आहे, चला पहा. 16वा क्वेश्चन आहे, ग्रुप बी 2018 प्रीचा एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे. 16 नंबर क्वेश्चन. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. काय आहे? जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना. बी. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक. सी. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य. डी. मुख्य कार्यकारी अधिकार व यांचे कार्य. इकडे दुसरे पर्याय दिलेत, कलम 95, 78, 97 आणि 76. तर हे पहा, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या आणि व रचना. आता आपल्याला ह्याच्यातलं काय माहिती आहे बाबा? माहिती आहे? काय माहिती आहे का? नसेल माहिती तर मी सांगतो. बघा, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना याचं कलम 78 आहे. बघा इथं पर्यायामध्ये कुठले ऑप्शन आहेत? ह्याला 2, हा नाही, हा नाही, हा नाही, म्हणजे उत्तर हे. एक जरी माहिती असलं तरी आलं असतं. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कट आहे. बीला 3 आहे, 97. आणि सीला 4. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार कार्य कलम 76 मध्ये येतात. आणि मुख्य कार्यकारी अधिकार व यांचे अधिकार व कार्य कलम 95 मध्ये येतात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत? वीज. दुसरा, विवाह आणि घटस्फोट व दत्तक. तिसरा, वजन मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना. आणि कामगार संघटना. ठीक आहे, समवर्ती सूची म्हणले आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या सूच्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर केंद्र सूचीमध्ये केंद्राचे विषय, राज्य सूचीमध्ये जे राज्य सरकार त्या विषयाचे अनुसरूनच काम करतं. आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य या दोघांनाही या विषयावर काम करता येतं. म्हणजे जसं की हे शक्यतो कायदा करण्याबद्दल आहे. तर केंद्र सूचीत जेवढे विषय दिलेत ना तेवढ्याबद्दल कायदे करू शकतं. राज्य हे राज्य सूचीत जेवढे विषय दिलेत त्याच्याबद्दल कायदे करू शकतं. आणि समवर्ती सूचीत केंद्र आणि राज्य हे दोन्हीही सरकार यावर कायदे करू शकतं. ठीक आहे, तर बघा याचं आपण आता बघू काय काय येतं ते. तर वीज केंद्र आणि हे समवर्ती सूचीत येतं. बघा, वीज. विवाह घटस्फोट पण समवर्ती सूचीत येतं. वजन मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना हे येतं केंद्र सूचीमध्ये. ठीक आहे, आणि कामगार संघटना हे पण समवर्ती सूचीत येतं. तर याचा आन्सर आहे बघा ABD. ठीक आहे, तर आपण पाहू आता केंद्र सूचीत किती विषय आहेत. तर केंद्र सूचीत जवळजवळ 100 विषय आहेत. ठीक आहे, राज्य सूचीत 59 विषय सध्या आहेत. आणि समवर्ती सूचीमध्ये आहेत 52 विषय. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय नाही. हे सगळं केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची हे कोणत्या भागात येतात किंवा कोणत्या अनुसूचीमध्ये येतात? हे 7व्या अनुसूचीमध्ये येतात. आणि तुम्हाला माहिती आहे 7वी अनुसूचीमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांच्या संमतीनंच होते. जेव्हा घटनादुरुस्ती होते ना, घटनादुरुस्ती, तर संसदेतून विशेष बहुमत
आणि निम्म्या राज्यापेक्षा जास्त राज्यांची संमती. तरच ह्या 7व्या अनुसूचीमध्ये आपण बदल करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. पहिले, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. या आयोगाला इतर मागासवर्गीयतील व्यक्तींच्या तक्रारींमध्ये लक्ष देऊन सोडवण्याचा अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही. आणि या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याच्यातलं अयोग्य विधान म्हणजे चुकीचे कोणते विधान आहेत ते बघायचे. तर चुकीचे विधान कोणतं आहे? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ही वैधानिक संस्था आहे का बाबा? आहे. हा गृह खात्याअंतर्गत काम करतो का? नाही. हा सामाजिक न्याय व विकास या मंत्रालयाअंतर्गत काम करतो. ठीक आहे, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडण्याचा अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले आहे का? तर नाही करण्यात आलेलं, एवढं सक्षम पण करण्यात आलेलं नाही, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि आयोगाची स्थापना 1990ला झाली, हे पूर्णपणे चुकीचे. आयोगाची स्थापना झाली 1993. कोणत्या घटना दुरुस्तीनं? 102वी घटना दुरुस्तीनं 1993 मध्ये या आयोगाची स्थापना झाली. ठीक आहे, नाही सॉरी, 193 मध्ये ह्याला 102व्या घटना दुरुस्तीनं घटनात्मक दर्जा देणार. घटनात्मक दर्जा 1993ला दिला, स्थापना आधीच झालेली. हंसराज अहिर ह्या मागासवर्गीय आयोगाचे कोण? हंसराज अहिर हे सध्याचे चेअरमन आहेत. कधीपासून आहे ते? 2022. आणि 102वी घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा दिला आहे. ही घटना दुरुस्ती झाली 2018 मध्ये. आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली, माय मिस्टेक. या 102व्या घटना दुरुस्ती 2018 मध्ये याला घटनात्मक दर्जा दिला. आधी ही फक्त वैधानिक संस्था होती. ठीक आहे, मग 102व्या घटना दुरुस्तीमध्ये काय काय बाबा, कुठल्या कलमामध्ये चेंज केलं, काय केलं? तर आर्टिकल 338B मध्ये चेंजेस केले. त्यातून काय केलं? जबाबदाऱ्या आणि अधिकाराची रूपरेषा चेंज केली. जबाबदाऱ्या आणि अधिकार रूपरेषा निश्चित केली. ठीक आहे, आर्टिकल दुसऱ्या ह्याच्या आर्टिकलमध्ये हे केलं 342A मध्ये. 342A मध्ये काय केलं? संसदेला यादी सुधारण्याचा अधिकार दिलाय. बेसिकली हा राष्ट्रपतींना अधिकार आहे. राष्ट्रपती याच्यामध्ये ॲड करू शकतात, हे करू शकतात, SEBC. आर्टिकल याच्यामध्ये अजून एक कलममध्ये हे केले बघा, सुधारणा केली. 366 मध्ये काय केलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासवर्गीय आहे त्याची व्याख्या केली. मागास याची व्याख्या केली की बाबा याच्यात कसे ॲड करायचे, कसे नाही करायचे,
ही पूर्णपणे आर्टिकल 366 मध्ये केली. हे कुठल्या घटनादुरुस्तीने केलं त्याबद्दल 102वी घटनादुरुस्ती 2018. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. एकोणीसवा क्वेश्चन आहे बघा. खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे हे विधान. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. बरोबर. बी. जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतो. सी. अतिरिक्त न्यायाधीश असो वा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो पदावर राहू शकत नाही. तर याच्यातील कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, तर पाहूया आपण कुठले. तर उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे का बाबांनो? अधिकार हा तर आहे. कोणत्या कलमानुसार आहे? आर्टिकल 224(1) नुसार. ठीक आहे, हा अतिरिक्त न्यायाधीश उच्च न्यायालयात नेमण्याचा अधिकार आहे. कुणाला? राष्ट्रपतीला. हे पण लक्षात ठेवा. असे पुढच्या वेळेस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश कोण नेमू शकतो असा क्वेश्चन येऊ शकतो. तर राष्ट्रपती. कोणत्या कलमनुसार? आर्टिकलनुसार 224(1) नुसार. बघा दुसरा, हे बरोबर आहे. जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. हे पण उत्तर बरोबर आहे. हे कोणत्या आर्टिकलनुसार आहे? हे पण वाक्य बरोबर आहे. आर्टिकल 224(2) नुसार. हे पण बरोबर. तिसरं बघा बरोबर आहे का ते? अतिरिक्त न्यायाधीश असो प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. हे विधान चुकीचं आहे. राहू शकतात, जे 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेले असतात ना ते राहू शकतात, पण त्यांचा मॅक्सिमम लिमिट आहे 2 वर्ष. ठीक आहे, तर याचं उत्तर ए बी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. विसावा क्वेश्चन आहे बघा. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1) नुसार वाजवी बंधने घालू शकतं? आर्टिकल 19(1) नुसार. कलम बघा 19(a) नुसार कोणती वाजवी बंधने घालू शकता? ठीक आहे, तर बघा पर्याय ऑप्शन काय दिलेत. न्यायालयाचा अवमान, अल्पसंख्याकांचे संरक्षण, परदेशांशी मित्रत्वाचे संबंध, भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता. त्याच्यात कुठल्या याच्यावर बंधने घालू शकतो बाबा? भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर न्यायालयाचा अवमान घालू शकतो बंधन. परदेशाची मित्रत्वाचे संबंध, तुम्ही काही बोलू शकत नाही परदेशी जे फॉरेनचे जे डिप्लोमॅट्स वगैरे ते असतात त्यांच्याबद्दल. भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व हे तर शुअर शॉर्टच आहे. आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता म्हणजे उठून कुणालाही तुम्ही काही बोलू शकत नाही, शिव्या वगैरे देऊ शकत नाही. ज्या कायद्यात गोष्टी आहेत त्या तुम्ही बोलू शकता. तर याचं उत्तर येतं बघा ACDE. ACDE कुठलं आहे? तिसरा ऑप्शन. ठीक आहे, तर हे अल्पसंख्याकांचे संरक्षण ह्याचं समाविष्ट नाही आहे, पण तरी आपण काही बोलू शकत नाही कोणाबद्दल. जे कायद्याच्या चौकटीत बसतं त्याच गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. तर बघा काय आर्टिकल 19. आर्टिकल 19 आहे फ्रीडम ऑफ प्रेस. कमर्शियल स्पीच, फ्रीडम ऑफ कमर्शियल स्पीच. ब्रॉडकास्ट, फ्रीडम ऑफ ब्रॉडकास्ट. राईट टू इन्फॉर्मेशन हे पण त्याच्यामध्ये येतं.
राईट टू क्रिटिसाइज म्हणजे एखाद्याच्या धोरणावर टीका करणे हे सध्या आर्टिकल 9A नुसारच आहे. आणि राईट टू सायलेन्स म्हणजे शांत बसण्याचा किंवा चूप बसण्याचा अधिकार. ठीक आहे. हे अधिकार फक्त कोणाकोणाला आहेत? आता आर्टिकल 9 जे आहेत अभिव्यक्ती अधिकार हे फक्त भारतीय नागरिक, कोणीही परदेशी व्यक्ती येऊन आपल्या याच्यावर टीका टिप्पणी करू शकत नाही. हे निरपेक्ष आहेत का अधिकार? नाही, निरपेक्ष नाहीत. निरपेक्ष नाहीत म्हणजे काय? सरकार याच्यावर बंधने घालू शकतं. ठीक आहे. चला, तर कळलं कोणते कोणते अधिकारावर अभिव्यक्ती अधिकारावर किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार बंधने घालू शकतं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा 21वा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? महाराष्ट्रातील विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. दुसरं, विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेत मंजूर केले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. तिसरं, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषद प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. यापैकी नाही. तर बघा काय आपण बघूया डिटेलमध्ये. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. सभागृहाची सत्र समाप्ती होणं एक गोष्ट आहे आणि सभागृहाचं ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होणं हे पण वेगळी गोष्ट आहे. जेव्हा सत्र समाप्ती असती तर ते आपण म्हणतो ना अधिवेशन चालू झालं तर ते नेक्स्ट अधिवेशन होणार असतं. पण जेव्हा सभागृह डिझॉल्व्ह होतं तेव्हा विधानसभाच बरखास्त होते. तर तेव्हा त्यानंतर इलेक्शन राहतं. जेव्हा सत्र समाप्ती झाली ना तर तेव्हा रद्द नाही होत. पण जेव्हा विधानसभाच ही डिझॉल्व्ह किंवा बरखास्त झालेले असते तेव्हा ते विधेयक रद्द होतं. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. विधान परिषद प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केले नसेल व विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. बघा विधान परिषद एखादं विधेयक आलं, जसं आपल्या केंद्रामध्ये राज्यसभेत एखादं विधेयक आलं आणि ते राज्यसभेत मंजूर झालं असेल पण लोकसभेकडे गेलेलं नसेल तर ते विधेयक रद्द होतं का? नाही होत. तसंच विधान परिषद जे विधेयक आहे तिथं विधान परिषदेत प्रलंबित आहे ते आणि तिथंच मांडलेलं ते विधेयक जे की विधानसभेला मंजूरच करायला पाठवलं नाही तर ते विधानसभेचं विसर्जन झालं तरी ते रद्द होत नाही. का होत नाही? कारण विधानसभा विसर्जित होती पण विधान परिषद विसर्जित होत नाही. जसं राज्यसभा पण विसर्जित होत नाही तसं विधान परिषद पण विसर्जित होत नाही. तर ते राहतं. नवीन आलेल्या विधानसभेनं जर ते रद्द केलं किंवा मंजूर नाही केलं तरच ते रद्द होतं. ठीक आहे. म्हणून हे पण वाक्य बरोबर आहे. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडे मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल तर ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. बघा मी काय म्हटलं होतं की एखादं विधेयक हे विधानसभा आहे आणि ह्याच्यात मंजूर झालं आणि ते विधान परिषदेकडे पाठवलं. तुम्हाला तर माहिती आहे विधान परिषदेकडे एवढे अधिकार नाहीत. ते फक्त त्यांच्याकडे ते विधेयक लांबवू शकता किंवा सुधारणा सुचवू शकता. ते त्यांच्या सुधारणा मान्य ना मान्य हे विधानसभेवरच पूर्णपणे अवलंबित आहे. तर विधान परिषदेत ते जर प्रलंबित असेल आणि विधानसभेकडून मंजूर होऊन आलं पण विधान परिषद अजून त्यांनी मंजूर केलेलं नाही तर विधानसभा जर विसर्जित झाली, ही जर विसर्जित झाली विधानसभा तर ते विधेयक पण विसर्जित होतं. म्हणजे याच्यातून आपल्याला एक लक्षात येतं की विधान परिषदेकडे आपल्याकडे नाममात्र सुद्धा अधिकार नाही आहेत. फक्त म्हणायला ती जी टीका केली ना जाते संविधानामध्ये की विधान परिषद फक्त ही बोज आहे सरकारच्या तिजोरीवर,
तर ते एक म्हणू शकतो, कारण 6च राज्यात विधान परिषद आहे. आणि आता कोणत्या 6 राज्यात आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. याच्यात तुम्हाला आता असे जेव्हा क्वेश्चन येतात एकदम फॅक्च्युअल डाटा रिलेटेड, की ते तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, तरी बी अंदाज लावून काढू शकतो आपण, पण ह्याच्यात अंदाज लावून काढून चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तर एखादं जरी माहिती असेल ना तरी आपण उत्तर काढू शकतो, पण जर माहीत नसेल तर असेच क्वेश्चन स्किप केलेलेच बेटर राहतील, कारण चुकणार तर असतोच. 90-10चा रेशो असतो. 90% किंवा 75% 55 असतो, की 75% चुकू शकतो आणि 25% येऊ शकतो. तर कशाला रिस्क घ्यायचे. असे क्वेश्चन तेव्हा सोडवायचे जर आपला पूर्णपणे अटेम्प्ट जास्त झालेला नसेल तर. ठीक आहे, चला पाहू. श्रीलंका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. 1962, 1954, 1931 आणि 1955. तर आपल्याला काय माहिती आहे का? नाही. बघा, श्रीलंका 1931ला मताधिकार प्रौढ मताधिकार प्राप्त झाला. ठीक आहे, मलेशियाला झाला 1955 आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालं 1962. बघा, ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशात पण उशिरा प्राप्त झाला आणि दक्षिण आफ्रिका तर खूप उशिरा 1994. नेल्सन मंडेला होते बघा तिथं. ठीक आहे, आफ्रिकन गांधी म्हटलं जातं त्यांना. असा कुठला पर्याय? 3, 4, 1, 2 दुसरा पर्याय. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन 23वा पाहू. एक मिनिट. बघा, 23वा क्वेश्चन. पुढीलपैकी अयोग्य जोडी शोधा. पुढीलपैकी अयोग्य जोडी शोधा. काय दिले? आर्टिकल दिलेत. ठीक आहे, आणि तरतूद दिला. 343 संघाची अधिकृत भाषा आहे का बाबा? नाही. 345 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे कायदे, विधेयके इत्यादीसाठी वापरण्याची भाषा आहे का? माहीत नाही. 348 घटक राज्याची अधिकृत भाषा अनेक भाषा आहे का? माहीत नाही. 351 हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देशक असं विचारलंय. ठीक आहे, तर बघू आता याच्यात काय येतं. याचा आपल्याला आन्सर काय गोष्टी माहिती आहेत आपल्याला. तर 343 संघाची अधिकृत भाषा. संघ म्हणजे कोण? केंद्र सरकार. केंद्र सरकारची अधिकृत भाषा कुठली? हिंदी. ठीक आहे, हिंदी ही राजभाषा आहे, नॉट राष्ट्रीय भाषा. हिंदी ही फक्त राजभाषा आहे, नॉट राष्ट्रीय भाषा. राष्ट्रीय भाषा म्हणजे पूर्ण देशाची भाषा. हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही आहे. तर हे बरोबर आहे. 345 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे कायदे इत्यादी साठी वापरण्याची भाषा आहे. नाही. 345 हे घटक राज्याची अधिकृत भाषा. 343 नंतर 345 जे आहे ना, घटक राज्याची अधिकृत भाषा. मग घटक राज्याच्या कशा भाषा असतात? वेगवेगळ्या भाषा असतात. जसं महाराष्ट्रासाठी मराठी ही अधिकृत भाषा झाली. कर्नाटकसाठी कन्नड. तसं नॉर्थ इंडियन राज्यांसाठी जे आहेत, जसं UP झालं, MP झालं, पुन्हा दिल्ली झालं, या राज्यांची हिंदी भाषा अधिकृत भाषा. ही कोणत्या कलमानुसार ठरवतो आपण? 345. ठीक आहे,
348 नुसार काय ठरवतो बाबा, 348 नुसार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरावयाची भाषा हे 348 नुसार येतं. आणि 351 हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देशक. तर याचं हे दोन बरोबर आहे बघा, ए आणि डी. तर ह्यांनी काय विचारलं, अयोग्य म्हणजे चुकीच्या जोड्या आहेत, तर बी आणि सी. तर याचं उत्तर आहे बी आणि सी. तर थोडंसं आपण बघू अजून याच्याबद्दल, थोडंसं आपण डिटेलमध्ये पाहूया काय गोष्टी आपल्याला अजून माहिती आहेत ती. ठीक आहे, तुम्ही लिहून घेतलंच असेल. याचं उत्तर हे. आता भाषा हा टॉपिक कुठल्या भागामध्ये, संविधानाच्या भाग 17 मध्ये. भाग 17 मध्ये काय दिले, अधिकृत भाषा तरतुदी. कितीपासून किती, आर्टिकल 343 to 351 पर्यंत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा दिल्यात. 8व्या अनुसूचीमध्ये भाषांची यादी दिली. आठव्या अनुसूचीमध्ये जवळजवळ भाषा यादी जी आहे ती 22 भाषा आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, हळूहळू सरकार ॲड करतच राहतं. याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की 8व्या अनुसूचीमध्ये आधी किती भाषा होत्या. ठीक आहे, आता हे जे आहे आपण आता 345 नुसार आपण थोडंसं पाहू घटक राज्याची अधिकृत भाषा. तर ह्याच्यात विधिमंडळ जे आहे ना, विधिमंडळ हे एक किंवा जास्त भाषांना सध्या राज्याची अधिकृत भाषेचा दर्जा देऊ शकतं. दर्जा देऊ शकतं. ठीक आहे, इंग्रजी जी भाषा आहे ना, जोपर्यंत कायदा करत नाही, इंग्रजी भाषा जोपर्यंत राज्य आहे ना, राज्य सरकार कायदा करत नाही ना, नाही तोपर्यंतच इंग्रजी भाषा राहणार. पण सरकार मान्यता देऊ शकते इंग्रजीला पण. ठीक आहे, असं काय त्यांच्यावर बंधन नाही की पुन्हा दुसऱ्या अधिकृत भाषा दिली तर इंग्रजी राहणार नाही, असं काही नाही. ते पूर्णपणे सरकारवर डिपेंड आहे, त्या राज्यांच्या. ठीक आहे, चला 24वा पाहू. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ही ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. महानगर क्षेत्र नियोजन समिती जे असतात, मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर, त्याच्यावर सदस्यांच्या निवडीची पद्धत आणि रचना हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य शासनाला आहे का, तर आहेच. हे ओके, बरोबर आहे. या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधी देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. हे पण वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, तर ह्याच्यात काय विचारलं त्यांनी, चुकीचं कोणतं आहे, चुकीचं कोणतंच नाही, म्हणून पर्याय 4. बघा, ह्या ज्या महानगर नियोजन क्षेत्र नियोजन समित्या ज्या असतात तर 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी असतात. ठीक आहे, ही जी असते ही समिती ही राज्य सरकार, नगरपालिका, स्थानिक नगरपालिका ज्या असतात आणि पंचायती यांच्यामध्ये दुवा किंवा एक पूल म्हणून काम करतात.
काम करते? कोण? महानगर क्षेत्र नियोजन समिती. ठीक आहे. ह्यांचा कार्य काय असतं बाबा? विकास व नियोजन यांचं सुनिश्चित करणे. सुनिश्चित. उद्देश काय? विकास आराखडा. विकास आराखडा तयार करणं. ठीक आहे. तर बघा, ह्या अशा प्रकारे ॲनालिसिस तुम्हीही करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कितवा? 25वा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? कोणत्या राज्यात? बिहार, ओडिशा, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश. बघा, अनुसूचित जमाती म्हणजे ST आणि अनुसूचित जाती म्हणजे SC. तर SC STला आपल्या प्रत्येक राज्यामध्ये राखीव जागा आहेत. SC STला काही राज्यामध्ये STला नाही आहेत, काही राज्यामध्ये SCला नाही आहेत, काही राज्यामध्ये दोन्हीलाही नाहीत, काही राज्यामध्ये दोन्हीला आहेत. तर असं कुठल्या खालीलपैकी जे राज्य दिलेत, 4 राज्य दिले त्यांनी, त्यापैकी कुठल्या राज्यामध्ये STला जागा राखीव आहेत असं विचारले आहेत. तर ठीक आहे. तर आपण पाहायचं झालं तर याचं बिहारमध्ये आहेत का STला? नाही. ओडिशामध्ये आहेत. किती जागा आहेत? STला 3 जागा आहेत ओडिशामध्ये. आणि SCला आहेत बघा 5 जागा. तर ह्याचं उत्तर आहे ओडिशा. बाकी आपण राज्यांच्या बघू अजून कुठल्या राज्यात आहेत का ते. तर तमिळनाडूमध्ये पण STला तर ऑब्व्हियसली 0च आहेत. SCला आहेत जवळजवळ 7 जागा. UPमध्ये STला 0च आहेत. SCला आहेत 17 जागा. सर्वात जास्त SCला जे जागा आहेत त्या UPमध्ये आहेत. हे पण लक्षात ठेवा, कधी पण विचारू शकता. बिहारमध्ये किती आहेत? STला 0 आणि SCला 6 जागा आहेत. ठीक आहे. आता कोणत्या आर्टिकलनुसार ह्या जागा दिल्यात हे पण कधी विचारू शकतं सरकार. तर आर्टिकल 330 नुसार आणि लोकप्रतिनिधी कायदा. लोकप्रतिनिधी कायदा माहिती आहे तुम्हाला? – 1951 नुसार प्रत्येक राज्यात त्यांच्या लोकसंख्येनुसार जागा आरक्षित करण्यात आल्या. ठीक आहे. तर सर्वात जास्त ST साठी जागा कुठे आहेत? ST साठी सर्वात जास्त जागा आहेत बघा 6, जे की MP म्हणजे मध्य प्रदेश. ठीक आहे. तर टोटल जर म्हणलं भारताच्या ह्याच्यामध्ये 47 जागा ST साठी आहेत आणि SC साठी आहेत 84. आता महाराष्ट्रात किती आहेत आपण पाहू. महाराष्ट्रात SC साठी आहेत 5 जागा आणि ST साठी आहेत किती जागा आहेत महाराष्ट्रात? 4. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 26. आता इथून पुढे हिस्ट्री चालू झालंय. तर हिस्ट्री आपण दुसऱ्या टॉपिक लेक्चरमध्ये घेऊ. या सर्वांचं एक कंबाईन लेक्चर पण मिळेल तुम्हाला, जे की लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल आणि सब्जेक्ट वाईज पण येऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद.